कमी मॉडेल तू मॉडेल कमी मॉडेल असं तयार होऊन आलं की 5 वाजता उठला असं. तिकडून कुठून बाहेर पडला तिकडे कुठून अरे हळू तरी स्लो मोशन पाहिजे नीट आला पाहिजे प्रत्येक शॉट. अरे जेवढं ह्याच्यात बघतो ना मोबाईल मध्ये त्याच्यापेक्षा जास्त तू चिकना दिसतोस. अरे पैसा वसूल. हे मी बघितलं लाईव्ह मध्ये. माईक तर तो तर तिकडे हे जिथल्या इथं फ्रिक्वेन्सी त्याची वाढवायची. आता आपण कसं करतो फोन मध्ये डिरेक्टली शूट करतो काय बघत नाही पण ती व्हॉल्यूमचा इंडिकेटर असतो. मग ते व्हॉल्यूम सपोज तू 7-8 वर ठेवलंस आपण स्पीकरचं व्हॉल्यूम कसं वाढवतो कमी जास्त करून तसं ह्याचा माईकचं होतं इंटेन्सिटी कमी जास्त होत. आता मी जोरात बोललो असा तर रेड मध्ये जात असेल नाही तर मग रेग्युलर. आणि माझा आवाज ओरिजिनल पेक्षा असं त्याच्यात तो बेस जास्त एफर्ट्स घ्यायला लागतात पण आउटपुट चांगलं. कॅमेरा तर कॅमेरा जास्त झालेले 20 मिनिटात झाले 1 तास होते तो पण 100K. लिटरली काय झालं मी ह्याला घ्यायला गेलो तेव्हा 96K होतं आणि इथं आलो म्हटलं भावा जिमला जास्त पण 100ला जाईल. जिमला जास्त 105ला गेलेली आणि संध्याकाळी जिम झाल्यानंतर मी असंच बसलो हे बघतो भावा 500K गेली. बोलून तिथून बाहेर पडस तोपर्यंत 1.2 मिलियन. घरी असतो पण कॅन्डीज फोन आलाय भावा 2 मिलियनला गेली गाडीवरच. मला एवढी काय गॅरंटी नव्हती चालेल म्हणून. नाही कधी कधी असं होतं की जी मेहनत आपण जास्त करतोय काय डोकं लावून की ही रील उडतच नाही. ती रील उडतच नाही. एफर्ट पण जास्त नव्हते घेतले. जास्त कष्ट घेतलं ना चालत नाही. काय कळत नाही रे कसं काय चालेल काय. अल्गोरिदमचा विषय आहे. काल आता ती सगळं झालं मी अकाउंटली व्हिडिओ टाकली 10,000 पण व्ह्यूज नाही. काय काय सॅड रील कसल्या उडतात कसल्या फॉलोअर्स येत ना. ही एवढे गेली ना कालवाली 3.8 मिलियनला असेल आता मला वाटतंय. तर किती फॉलोअर्स झाले 200. फॉलोअर्स बघतात सोडून देतात पण बोलून जे टाकतो मला तिथे येतात फॉलोअर येतात. म्हणजे जिथे मी बोलून टाकत होतो ना आधी त्यामुळे ते लवकर 20K ला गेला अकाउंट. पण मला त्या अकाउंटवर एवढं लक्ष नाही पण आता करायचं नाही होत ना. अवघड होते ना मॅनेज करणं. हे पण लक्ष द्यायचं आहे ना. चपाती चिकन परत संध्याकाळी व्यायाम करतोय 1 स्कूप हे प्रोटीन टाकतोय. संध्याकाळी व्यायाम करतो काय करतो संध्याकाळी मेन मसलचा व्यायाम करतोय. सकाळी नॉर्मल पुलअप पुशअप जोर डिप्स फुल म्हणजे स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आणि संध्याकाळी मसलवर फोकस करतोय. आणि मग आल्यावर परत रात्री अंडी चिकनच काय आहेच नाही. अंडी चिकनच चालू राईस नाही. होय आता केलेस होय मी सध्या कॅलरीज सांग रे मी सध्या कटिंग वर आहे ना त्यामुळे मी हे कटिंग म्हणजे थोडं मला फॅट डाऊन करायचं आहे ना म्हणून मी कमी खातो. नाही तर पहिला अगोदर इतकं खाल्ले म्हणजे बसलो खायला की 5-5 6-6 चपात्या काय हिशोब नाही मनाला येईल ते खात होतो. दूध पिऊ शकतोस आता प्रोटीन कॉफी करतो. तुला मॉडेलिंगचे वगैरे नाही आले काय आले अरे मला कास्टिंगचे येतात. मग मी असा दिसायला आहे मग तू कसा दिसायला याला कसले पण तू टाइम का आपलं बोलणं चाललं टाइम का. माझं टायमिंग काय होतं माहितीये 10ला अंडी 12ला पहिलं जेवण 4ला दुसरं जेवण असं. तुला काय लागलं तसं 2ला चालू करायचं का 2ला जायचं आहे मग 2:30ला चालू करूया ना. फॉलोअर आहेत ना एक मला काय रिअलाइज झालं माहितीये का समाजात रिस्पेक्ट वाढते. जात आहे तर लोक बघतात की अरे याचे 30K होते आता 90K झाले आता 100K झाले. म्हणजे बघण्याचा नजरिया चेंज होते. आपण तोच आहे माणूस आपण तोच आहे माणसं फक्त कसं असतं पीक पॉईंट माझे सेम वाढायचे एका दिवसात 1 वाढले 2 वाढले 3,000 वाढले असं मी झोपते वेगळ्या नंबरला उठते वेगळ्या नंबर. पण त्यानंतर एक पॉईंट येतो की हा बाबा पीक टाइम आता तुला त्यानंतर स्लो मग परत प्रोग्रेस होतो. 7-8ला मला वाटतं त्याची गाडी चालू झाली 16ला थांबली 16 नंतर चालू झाली 36ला. पोट कमी करायचं ना आता थोडस काहीतरी थोडस काय घेणार सांग. बाय बाय. आपल्या मराठीमध्ये पण ना
म्हणजे असे आहेत काय क्रिएटर जे वर्ष झाले मोठे बनलेत, 20,000 फॉलोअर, 30,000 फॉलोअर, हा, आणि अजून पण कोलॅब मारत नाहीत एकमेकासोबत. अरे मराठीमध्ये ढिगभर एक आहे. हा अरे ते त्यापेक्षा बघ माझं काय म्हणणं आहे, आपण एकमेकाला मदत केली ग्रोथला मदत नाहीयेच रे. हे एकत्र कंटेंट बनवला, माझे फॉलोअर्स तुझ्याकडे येणार आहेत, तुझे माझ्याकडे येणार आहेत, ऑडियन्स खुश राहणार आहे, काय त्या स्पाइस असणार आहे, आवडते उलट ती कसली 1 मिलियनला गेली. असं डेडिकेशन पण डबा घेऊन फिरतो सगळीकडे. ते मी जिम मध्ये पण घेऊन जातो माहिती का. मला शूट करायचं असलं नाही तर 2 टाइमचं जेवण घेऊन ठेवलंय मी, चपाती, अंडे, चिकन बिकन असं. फक्त डेडिकेशन ते 4 डबे असतात ना रे, असं प्लास्टिक वाले असतात नाही का, पण ते नाही येत ना. म्हटलं ठीक आहे, अरे उभा बसतोय असा. रिअल महाराष्ट्रीयन आहे रे, रिअल महाराष्ट्रीयन आहे. ते डबे बिबे साऊथचं आहे सगळं, आपला नाही विषय तो. मी असं करतो दिवसभर बनवून खातो, लगेच बनवतो का ते गरम गरम चांगलं लागतं रे. अरे तू चालू केलाय कॅमेरा. मी काय विचार करतो, तो इथं ठेवतो मोबाईल, इथं वाढव ना, तुझा चेहरा येईल. जिम वाल्या मुलांचं एक हे असते हा वैशिष्ट्य की सगळं बनवून खायचं, स्वतःच बनवून खायचं, टेन्शन नाही आहे ना. सगळं मम्मी ताप नाही काय नाही, बायकोला पण टेन्शन नाही, नसली तरी चालतंय. आजकालच्या जमान्यात तर बाहेर एक वेळ नसली झालं. हे टाकू का मी स्टोरीला, काय आपण चर्चा केलेली. मला नसते काय टाकाय ते टाकाय. मला तर असं झालंय की कंट्रोल होत नाही मला कॅलरी डेफिसिट. मला पण कॅलरी डेफिसिट कंट्रोल होत नाही, जनावरासारखं खाऊ वाटते मला. माझं एकदा ब्रेक झालं का नाही कंट्रोल झाला. मध्ये आधी मग असं लांब राहायला बघतोय की घरात समजा काय आणलं, श्रीखंड मम्मीने काय तर आणलं, मम्मी म्हणते हे खा ते खा, काहीतरी वास जरी आला ना तरी लांब राहायला बघतोय मी. असं म्हणजे आपण मोजून घेतो का ना, एक कण भाव असं होतं की नाही सगळं संपवायचा, मोजून घेतलेला विषय. एक कण जास्त गेलं तरी ते पोटात जात. किती अंडी संपवतो मध्ये? 20 झाली आतापर्यंत सकाळपासून. कॅमेरा बनवलाच फक्त शूटिंग साठी, स्वतः ब्रँड झालं. आपण त्या लेवलला गेलो पाहिजे. सारखं माणसं आपल्याबद्दल बोलतात, सारखं काय ना काय तर होत आहे. मला बोलला असतात मला सुट्टी आहे माहिती आहे. काल लाईव्ह ठरलं आमचं. अरे काल रात्री ठरलं रे, संध्याकाळी रात्री ठरले. म्हणजे काय झालं, लाईव्ह चाललेला, मी याला बोललो मला काल हा सांगलीत राहतो, म्हणलं येऊ इकडे लगेच. हा लगेच आला. तिथं लाईव्ह वर प्लॅन झालाय बरं का, लाईव्ह आहे आम्ही आणि प्लॅन झालाय. हा अचानक ठरलं रे. तू कसला दिसतो रे एकदम, कोण दुधात बुडवून काढलेला दिसतोय काय. आणि जाता येता त्याला अडवतात माहितीये का, जाता येता त्याला रस्त्यात अडवून प्रपोज करतात मुली त्याला खरं मेडिकल मध्ये जाऊन प्रपोज करतात. विचार त्याला, अरे हा बघ दुधात बुडवून काढलेला वाटतोय, दुधात बुडवून काढलेला. 50 kg सिंगल मसल बेस्ट और डबल मसल, कायम डबल मसल. तुला वाटतं? हा तुला काय वाटतं? जर डाएट व्यवस्थित नसेल ना तर सिंगलच घ्या, डाएट चांगलं असलं तर डबल घ्या, रिकव्हरी होईल. जर जास्त तू फटीक केलास मसलला आणि तो 72 hours मध्ये रिकव्हर नाही झाला तर मसल लॉस होऊ शकतो, उलटा जर डाएट खराब असेल तर. हा मग मी तेच बोललो ना, तू आणि मी तेच तर बोलालोय. पण डबल मसल घेतला तर डॅमेज थोडा असणार, मग रिकव्हरी पण होऊ शकते तेवढ्या टाइम मध्ये. समजलं? माझा सांगण्याचा उद्देश काय असतो माहितीये का, नवीन मुलं इंजुरी करून घेतात डबल मारून. मग ते कसं रिकव्हरीला त्यांना टाइम भेटतो ना. मुलं लगेच चेस्ट मारणार, चेस्ट सोबत शोल्डर रिकव्हर होणार नाही, परत चेस्ट येणार आणि ते हेवी मारायला जाणार, त्यांना अजून त्याची सवय नसते. त्यांना व्हॉल्यूम डिस्ट्रीब्यूट करायला येत नाही. जर व्हॉल्यूम डिस्ट्रीब्यूट नीट केलं ना तर मग डबल मसल. जर व्हॉल्यूम डिस्ट्रीब्यूट करायला येत नसेल तर सिंगल मसल. राज की पब्लिक बोल रही है की आप बहुत हँडसम हो. डबल मसल मारताना सगळी एक्सरसाइज नाही मारायच्या. हा तेच तोच व्हॉल्यूम म्हणायला लागला. टाइम कसा पुरेल वर्कआउटला, मध्ये टाइम कसा पुरेल. अरे जास्तीत जास्त 2 एक्सरसाइज कर. हा कसं असतं एक्सरसाइज पण साईडला ठेवा. सेट्स इम्पॉर्टंट आहेत. सायंटिफिकली काय म्हणतात 10 to 20 सेट्स घ्यायचे. वैभव दादा सध्या तुम्ही 10 सेट्स जर प्रॉपर घेतले वीकली आणि तुम्ही रिकव्हर होत असेल तर बेस्ट आहे. विषय नाही. मी 10 पण घेतो, 10 पेक्षा कमी घेतो. 8 होतात माझे 8.
माझे 2 एक्सरसाइज असतात आणि त्या दोन्ही एक्सरसाइजचे 4 असतात. 8 झाले तुझे पण. बाहेर 3 आणि 3 6 असतात बस. जर वाटलं तर अजून आहे, अजून मी मसाला तोडू शकतो, अजून जीव आहे तर मी अजून 2 घेतो. मग दुसऱ्या एक्सरसाइज डिपेंड करतं. एकदा ट्रेनिंग मध्ये आला ना, 1-2 वर्ष झाले ना की मग कळतं आपल्याला की किती व्हॉल्यूम न रिकव्हर होणार आहे, डिपेंडिंग अपॉन की तुमचे हे किती झालंय, स्लीप किती आहे, डाएट कसं आहे, त्याच्यावरून कळून जातं. आज मी प्रोटीन कमी खाल्लं. त्या दिवशी बॉडी पंप करायच्या नावाने हे लोक नुसती चेस्ट मारत होते. चेस्टचे 4 एक्सरसाइज घेतले या लोकांनी. दुसऱ्या दिवशी हात पण दुखतंय, छाती पण दुखतंय. 2 दिवस रिकव्हरीला गेले मला कॅन्डीमुळं. कॅन्डी भाई, कॅन्डीमुळं. मी एक मसाला असं दाखवू का जो कुणाकडे नसतो. सिरियसली कॅमेरा चेंज करतो भाई. फोकसने बघा सर्वांनी. बघा पीकवाला, बघा पीकवाला एकदम शॉक लागला पाहिजे बघून. हे माझे पण आहेत का, पण ते आता माझे पाय फुटलेत म्हणून दाखवलं बरं. अरे त्याच्या आतमध्ये ना त्याने वाटी अडकवली, वाटी. आणि ट्रेन करत नाही मी, महत्वाचं ट्रेनच करत नाही. घरातनं घेऊन वाटी अडकवली त्याने. बारके झालेत तरी, बारके झाले तो आपल्यापेक्षा मोठा आहे. किती यायचं तुझं काय मग किती 27 चालू झालं मला नवीन. चालू झालं 10-12 दिवस झाले. बर्थडे कधी होतो झाला की 4 डिसेंबरला. काय आमच्या मॅडम तुला पण फॉलो करतात, राजला पण फॉलो करतात. ते लाईव्ह बघत असतील, काहीतरी बोलतील इथे, नंतर मला शिकवतात. दर्गामध्ये मला दाखव नंतर. दाखवतो ना. मला कळ हे आयडिया आली की असं काय बोलायचं नाही. नाही अरे याच्याकडे स्टॉक भरपूर आहे. त्याचा इतिहास पण तो एक्सपीओपी आहे, अनुभवी खेळाडू. मग असं हे करायला लागलं, लिस्ट काढायला लागलं का एवढ्या सगळ्या आयडी नाही आल्या पाहिजेत. लाईव्हला येणं डेंजर आहे. डेंजर आहे. एवढाच आहे, छोटाच आहे. राजदादा सगळ्यांना मॉक करतो. येस तेवढा फॅक्टर आहे भाई. काय पण एकच पोच, आपली एकच पोच, सकाळ संध्याकाळ एकच पोच आणि आमची एकच पोच बस. पोचपासून असो छान दिसत. भाई तुम कराड से हो क्या? हाँ मैं कराड से हूँ. 75 हार्ड चॅलेंज. 75 हार्ड आता आउट ऑफ ट्रेंड झाला. माझा सीन काय झाला माहिती का, माझी हाफ ऑडियन्स या अकाउंटवर पण हिंदी आहे, हाफ मराठी आहे. मी जे पण बोलतो ना मी डबल बोलतो, एकदा हिंदी मध्ये आणि एकदा मराठी मध्ये. फिटनेस कोर्स कौन सा करना चाहिए? मैं तो अभी कर रहा हूँ. थोड़ी दिन रुको, 1-1.5 महीना रुको तो बता दूंगा की कैसा है क्या. मला सांग कसं कुठे कसं काय होणार. ऑनलाईन आहे सगळं. ऑनलाईन आहे. हा सकाळी क्लास असतो, एकदम सकाळी 6 वाजता. करूया ना. माझा स्लीप शेड्यूल त्यामुळे खराब झालेला आहे. नाही सवय लागेल रे लवकर उठायची. एवढं काय. काय करतो असं तेवढं कट करून घेतो, बाकी सगळं लपवतो. एवढंच कट करून घेतो, एवढंच दिसलं पाहिजे तेवढंच. राज कॅमेरा शिकव, मी कॅमेरा घेऊन येईन तुझ्याकडे. तुझ्याकडे पण आहे? नाही घेऊन येईन ना, घेईन तेव्हा डायरेक्ट तुझ्याकडे. लगेच आहे भाई, लगेच. आपण बोललो आठवत नसेल. मी तेच विचार करायला लागलं. मेसेज केलेला 50 के आपल्या सोबत झाले असं. आठवलं मला ते 30K झालेलं आपलं एकत्र. 30K झालेलं आणि नंतर तू मेसेज केलेलास मला, बॉय आपलं 30K झालं आणि तू एकदम पुढे गेलास असा काय मेसेज केलेला. आठवलं राज डायरेक्ट. राजदादाला ना एक फेवरेट कमेंट आले की कौन से कलर की चड्डी पहने हो राजदादा. तेवढीच दिसत लगेच. तुला सगळेजण तेच विचारतात वाटतं. अरे नाही काय झालं, मी असंच एकदा Q&A टाकलेला आणि त्यात म्हटलं बकचोदी पाहिजे त्याच्यात, आणि तेव्हा ती रील चाललेली कोणत्या कलरची चड्डी पहने होते. मग ते आले फर्स्ट कमेंट लगेच आले माझं 1 सेकंड मध्ये. ते क्वेश्चन आला, मी लगेच त्याला रिप्लाय दिला की ब्लॅक देतो. तेव्हापासून काय सगळे चड्डी 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 चालले. आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी काढल्या, मनाचा पाळणा करू बांधून घे जरा चुला, डोळ्यात तूच साजणी, सुखाचा स्पर्श तो नवा, तुझ्या बिना उरे नार्थ जीवना जीवना. थँक्यू.
कधी आम्हाला पण शिकव की भाई, जरा एक लाईन शिकव, एक लाईन ऍटलीस्ट एक तरी पटेल. डेंजर आहे रे. अरे काय विषय नाही आपला. हे ज्या लाईन बोलतायत आम्ही साईडला होतो बाबा, मी साईडला होतो त्याच्यातून. 100K. अरे तसं नाही. इथं आमचे एक वाढ ना एक. आम्ही कधी एकदा ते 3 दिसतील असं झालंय, ते डॉट घालवायचा मधला. जाणार लगेच, अरे लगेच जाते. हे नाही पण राज भारी असतात व्हिडिओ तुझे, खरंच खतरनाक. थँक्स बाय, थँक्स. असंच करत राहा, लवकरच आपण सगळे एकदम पुढे जाऊ. 100% भाई, 100%. आणि लवकर सांगलेलं आहे, नाहीतर मी आलो कराडला तर तुला मी सांगतो. बघ मी मेसेज बघ माझा चुकून दिसला तर कुठं. अरे नाही रे, बघतो रे. आज मेसेज करत ना का, आता हे ना मेसेज करून झाला असेल जमाना 4-5 महिने. अरे नाही एवढे पण नाही, आपण मी ऍड आहे तुला. अरे फुल घे ना, फुल. आम्ही कुठे येतोय, नाही येणार का फुल? किती पण मी हे केलं, मुवमेंट दिली तरी कटिंग काय दिसत. अरे असं असं कसं तिथं हायच नाही, तो मसालाच तयार नाही झाला अजून. काहीच नाही, नॉर्मल पाणी आहे. क्रिएटिन टाकलंस? नाही, क्रिएटिन पण टाक नाही ह्याच्यातच का नको? टाक नसेल तर मग ह्याच्यातच टाक ना मग डायरेक्ट. कोणता फ्लेवर आहे हा? फ्रूट पंच काय लावलेला तेवढाच आयुष्यात एक वापरलाय मी. चला चला चला, लीड आलाय. चला ठेव बॅग मग. या लाईफस्टाईलची सवय नाही मला. माझी नाही गाडी म्हणलं त्याला. श्रीमंत झाल्यासारखं फील यायलाय मला. हे लावलं. अरे होणार ना सगळेच. तुला काय वाटतं आम्ही असं रोज जातोय? अरे मी जातो चड्डीवर जिमला. हे आपलं तात्पुरतं असते. ती काय रे आपण, आणि बुलेटला न्यायला धुवायला लागली असतीस पूर्णपणे. ते चालू येईल का नाही मला माहित नाही. मला असा एकदम प्रीमियम फील यायलाय. प्रीमियम काय नसते, प्रीमियम काय नसतं. ती गाडी होती म्हणून आता, नाहीतर काय ह्याच्या पाणी मारलं ते बुलेटवर मारलं असतं, टेबल शीट गेलो असतो. तिकडून का आलो कारण की ती जवळ पडतं तिथनं, आणि थंडी वाजत होती मला. मी डिओनला भेटलोय, आणि डिओनचे पप्पा डिओन पेक्षा चांगले आहेत. हा, डिओन पेक्षा चांगले आहेत. मग का नाही असू शकतं. प्लस त्याचा वर्क येते, त्याचा डिसिप्लिन काय काय वेगळ्या लेवलला आहे तो. मग मी 5 नाही ना, साकेत 5-6 पकड, 5-7 ऑलमोस्ट. मग तेवढा फरक पडला. प्लस त्याचं वेट आणि माझं वेट. आता मी 74-75 kgs आहे, तो कटला असतो 68 kgsला, 68-69 ला, कधी कधी 70 ला. मी कट केला तर मला माहित आहे मी 66 kgsला ऑलमोस्ट रेडेड होऊन जाईल. माहित फरक किती राहिला? 1-2 किलोचा. 1-2 किलो मसल का वाढू शकत ना. वेलकम टू जन्नत. जन्नत. हा गरमी आहे. अरे गरमीच पाहिजे. कशी आहे? सगळं लाईट लावलं तर येणार होते. अरे कसं आहे मग शूटिंग खतरनाक. दरवाजा बिरवाजा बंद केला. तुला का ही कराडातली सगळ्यात बेस्ट जिम आहे ही. आणि अख्ख्या कराडात एकच भाई या जिमचा ओनर आहे जो मला सपोर्ट करतो, म्हणजे कंटेंट क्रिएशन साठी जिम वगैरे देतो. भाव आहे आपला. भाव यावं लागेल. जो आपल्याला सपोर्ट करणार आपण त्यासाठी उभा. वा काय नाही, जो आपल्यासाठी उभा त्यासाठी आपण उभा. हेच आहे ना, गरम राहते. आलं पाहिजे आता. काय पाहिजे तुला? क्लासिक लुक. फिजिक ना लुक तरी होते. क्लासिक फिजिक ना. काहीतरी असू द्या जी क्लासिक दिसतंय. मला डायरेक्ट आहे वॉर्मअपला 10 लावलं. शोल्डर तोडून टाकणार.
मी पण मोबाईल चालूच होतो ना, मग काय म्हणतो. भाव आता रेडी होतोय, काय काय आणलंय आता कंटेंट क्रिएट करणार आहे. काय आणलंय लाईफ ऑफ अ कंटेंट क्रिएटर. ग्रीप तर नाही आणली. अरे बॅगेत बसे ना, काय काय बसू मी, शूज बसे ना म्हटलं राहू दे, नाही बसत तर नाही बसत. ओके, ह्याची पण बऱ्यापैकी आहे, थोडी क्वालिटी तशी पण आहे बऱ्यापैकी. नाही चांगलं आहे, चांगलं आहे. 150 किंवा 155 ग्राम सध्या चालू आहे जस्ट. हा, 1 महिना झाला असेल, 1 महिना हा, किंवा 15-20 दिवस झाले. वही काय हे, काय हे मी रेकॉर्ड करून घेतो. ह्याला काय म्हणतात हे, आमच्या जिम मध्ये मी सांगेन तरी ना की हे पाहिजे मला म्हणून. प्रोफाईल लाईट म्हणतात, एलईडीज मध्ये डिझाईन टाक म्हणायचं. ठीक आहे. प्रोफाईल लाईट हे जर नसेल ना, आता हे कसं रूफटॉप खूप उंच आहे, ह्याला रूफची हाईट जास्त आमचा कमी आहे. हा, हाईट नसेल ना तर ह्या साईडला लाईट्स लावतो माहितीये का आपण, ह्या पट्टीवाले लाईट, ती पट्टी एलईडी पट्टी ती वाली लावायची वरच्या साईडला, मिळते एकदम मस्त ग्लो होत, अशा पट्ट्या 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 पाहिजे मला आमच्या जिम मध्ये. क्लास आहे ना. माझं लॉजिक कसं आहे माहिती आहे, मला जिम बदलू वाटत नाही रे. मी आता 4-5 वर्ष त्या जिम मध्ये आहे ना, मला पण नाही, मला ही जिम ह्या मशीन साठी लावायची. मला ही एवढी आवडती ना, शोल्डरची मशीन. आता असं वाटायला लागलं का तुला दिवसभर ब्लॉक करायला पाहिजे या जिममुळे? हा, आपलं हे काय आपलं वॉर्मअप आहे ना. हा, मी कुठं पकडू, ते सांगतो. कुठं पकडू, इथं एवढं डिस्टन्स, त्या साईडला एवढं. हे डिस्टन्स तुझ्यानुसार. आणि बसलोय, बरोबर बसलोय, हा बरोबर बसलोय. परफेक्ट. चल, हेवी नाही होणार. चल. ओके. आता फक्त तुझा आय गेस इम्बॅलन्स होतो थोडंसं, ते फक्त हा इक्वली जाऊ. हा हा हा, कमॉन चल, कमॉन चल. बरोबर पकडलंय का? हो हो हो, थोडं जरा. हा, मला वाटतंय हा जर बाहेर गेला. हा 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 हा, बेस्ट बेस्ट बेस्ट. हा, कमॉन चल. किती मारायचे? हे बाउंडला घे ना, 4-5. आता 15चा 1 3-4 रेप का? 25-30 आपण मारायचं 4 मिनिटात. संपला. मला जरा बऱ्याच दिवसांना एकच. मला तर हे शिकून घ्यायलाच टाइम जाईल, कारण मला बेस्ट एकतर हे नाही तर दुसऱ्या हे नाही. आज तू सांगशील ते, तू काय बोलशील ते भाई. हेच मारे, हे थोडं सेफ आहे, बघ ट्राय कर. मला फक्त थोडा उचलतानाच प्रॉब्लेम व्हायलाय, बाकी काय नाही. आता ना थोडी ऍक्स पुढे. अरे नाही, माझा शोल्डर वीक आहे रे. माझा उजवा शोल्डर गेलाय काम खरंच तर. माझा लेफ्ट हा तीन जोड गेलाय. मला ते नाही जाते. चल जाते, काही विषय नाही. चल, मला ते इंजुरीची वॉर्मअप आहे. हा वॉर्मअप आहे. लांब घेतलो का खूप जास्त अंतर? जर खूप जास्त घेतलंस तर मग जॉईंट्स येतं थोडं. तुला जर हे असं वाटत असेल ना, सपोज एकदा बसलाय, तुला असं वाटतं की हे खूपच वर होतंय आणि तुला असं करायला लागतंय, तर हे खाली घ्या. हा ना, खाली घे. 10 का? आपला सेट घेऊन घाम कसं येतो, मला कसं घाम येत नाही रे. मला पाहिजे असे ना बसे. 10 माझा एक लास्ट वॉर्मअप. नाही मग मी नाही घेत वॉर्मअप, आपण डायरेक्ट हेवी घेऊया. चल, ह्याच्या पुढचं काय लावायचं सांग. मला तर ऑल टाइम चालूच ठेवायचा होता. ऑल टाइम नाही चालू, पण सनलाईट आले ना बरोबर, आणि याचं चार्जिंग पण आता रफरेक उतरणार आहे. ओके, आता मारायचं आपण. घ्या आता वर्किंग घे. मी 30 वर्किंग घेणार आहे. तुला काय असेल ते, माझं काय नाही. तुला वेट किती जाते? 10 मारणार आहेस का 15 मारणार आहेस? तू किती मारतो? मी आता 30चे 3 सेट घेणार आणि 3 ड्रॉप सेट घेणार. 30चे 3 ड्रॉप सेट्स ट्राय मारतो ना मी. 30 गेलं तर गेलं, नाही गेलं तर नाही गेलं. 5 तर वाढवायचं. इंजुरी घेऊन देऊ नको रे. नाही गेलं तर तुझ्या आहे ना इझी. 25 मारतो, गेलं तर मग हे मारतो. 1-2 रेप मारून बघ. 2 रेपने तुला कळलं की वेटचं कसं आहे. पण हे मारलं ना मगाशी का? नाही मारलं वाटतं मी मगाशी. हे नाही मारलं का मगाशी मी? नाही, आता वाढ. पण हे खाली घेऊया. 3 किती मारायचे? पहिल्यापर्यंत. चल कमॉन, इझी. 1
2 खाली येऊ रेंज जेवढं तुला वाटतं तसं जेवढा खाली कम्फर्टेबल होईल याला येईल तेवढा घे. चल इझी बॉय. चल 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 घे कमॉन चल. 20 मारले 20 जाणार. चल इझी. इझी इझी. किती मारणार नाही तेवढं काही विषय नाही. फुल करतो जितकं मला झेपेल तितकं. जरा बघू ना कुठं पकडलं. अरे हा ना शोल्डरचं तेच आहे बाबा माझं. चल कमॉन चल. इझी घे. कमॉन 1 2 कमॉन चल. 3 चल. 4 कमॉन घे 5 इझी. 6 कमॉन 7 येऊ दे खाली दे 8 नको चल. 9 कमॉन घे Come on, buddy. चल कमॉन घे. चल घे. हे सगळं रेकॉर्ड करतोस का तू? कुठला? हे असं कधीच नाही. मी हा पहिल्यांदा एवढं रेकॉर्ड करतो. मी कधीच नाही. माझा व्यायाम चालू असला ना मोबाईल चार्जिंगला लावून साईडला ठेवतो मी. फोन उचलत नाही. आणि जेव्हा माझ्या मूडमध्ये असतोय की आता मला ही स्क्रिप्ट करायची आहे ह्या स्क्रिप्टला हा व्हिडिओ पाहिजे मी जाणार नकली मारणार सपला विषय. स्कॅम करता स्कॅम करतो. कारण मसलचं कसं मसल गार पडतो ना ते निघून जाते माझ्या. झंडूबाम सुद्धा आहे माझी माहिती आहे का? अरे मला पण लागतं सगळं लागतं मला. शोल्डरला लावतो मी झंडूबाम कारण हा गेलाय रे माझा शोल्डर. हा मी असा उचलू शकतो. हा मी असा बघ कसा तिरका उचलला. माझ्याकडे सगळे पर्सनल आहे माझं. जिमचा बेल्ट कधीच वापरत नाही मला रिस्क वाटतो. एका बेल्टची आपल्याला सवय झालेली असते. सपोज दुसरा वापरला असं तसं झाला फोडला काय. आणि हे जेवढं जाड असतं तेवढं चांगलं असतं माहिती आहे ना. पॉवर लिफ्टिंग बेल्ट असे असतात. जिम चालू करून किती काढला बाईनी शर्ट काढला. माझे 3 सपले वाटतं रे. हो. तू आता काय ड्रॉप मारणार आहे म्हणजे काय करणार ड्रॉप? वेट काढणार 10 काढायचं जागेवर काढायचं का? 20 मारणार ड्रॉप. म्हणजे तू तसंच होल्ड करून ठेवणार आणि उतरणार ठेवणार वेट करणार. नाही तर मी लगेच देतो ना तुला काढून. नको तिकडचं काढलं इकडचं नाही काढलं मी असं पकडलं एकदम इम्बॅलन्स होणार. इंजुरी होऊ शकते. पॉइंट सगळ्यात महत्वाची इंजुरी प्रिव्हेन्शन. आज एक सेट आपलं काय ना सॉल्व केलं कोणच नव्हतं ना त्या साईडने काय नाही तिकडून हे आहे ना जास्त. तू तिकडूनच घ्या. ऊन आहे ना तर मोबाईल ताप. तिकडून तू पुढे आहे ना दिसशील. काम दोघं पण आला पाहिजे. काढू किती काढू? दोन्ही काढ. आणि 5 लावू का? 5 लावू. तू असं फेल्युअर पण नाही मारत. असं ना मारत फेल्युअर पण. हे खाली आलं ठेवलं की टेन्शन जात. ओपेक मी जिथे ट्रेनिंग घेतो ना ते आमचे सर आहेत ना
पूर्ण फेल्युअरच्या पण पलीकडे म्हणजे पूर्ण थोडक्यात वाट लावून ठेवतात माझी. पाचकड ड्रॉप शेलला बंद करू नको ते. काय मारायचं आता आपण? लॅटरल. तुम्ही डंबेलच घेतो रे, कशाला रिस्क घेऊ? माझा शोल्डर बनल्याशी मतलब. एला टाकून व्हॉल्यूम 22 ला टाक इकडं. तू हलकं वेट वाटतंय ते. मला बेस्ट आहे सिरियसली. मला 15 बेस्ट आहे. चल 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 चल. तो कोण पण चालू शकतो आता कॅमेरा. सेटिंग्स ते पहिले. शोल्डरच वीक आहे पण त्याचं फ्रंट एंड जास्त ते प्रॉपर लाईट अँगल भेटत नाही आमच्या जिममध्ये. मसल मास घेऊन फिरतो रे हा. बघ ना काय मसल मास घेऊन फिरतो. रूम मध्ये मगाशी असं केला बघ त्याने. बाप रे. मग आता तुझं काय काय असतं? आता रिएटेड मी नाही सध्या काय चालू आहे? चेस्ट आणि जेव्हा मी आर्म्स अँड शोल्डर ट्रेन करतो ना, आर्म्सला 1 OHP 2 लॅटरलचे सेट्स एक्सरसाइज. फ्रंटचे 1 घेतो पण आता इंजर्ड आहे म्हणून आज नाही घेणार आहे. त्यानंतर ट्रायसेपचे 2 आणि बायसेपचे 2 एक्सरसाइज. एकाला शोल्डर आणि आर्म्स आणि लेग सेपरेट. लेग सेपरेट, बॅक सेपरेट, चेस्ट सेपरेट. आता 3 डे स्प्लिट. आता ही जी स्प्लिट आहे ना मी तुला सांगतोय त्याला अर्नॉल्ड स्प्लिट म्हणतात. शोल्डर आर्म्स, बॅक अँड चेस्ट आणि लेग्स बरोबर आर्म्स. ही झाली अर्नॉल्ड स्प्लिट. आता मी मध्ये मारत होतो ते पुशपुल लेग्स मारत होतो. पुशपुल लेग्स मध्ये पण असं चेंज केलेलं मी. त्यात माझे निगेटिव्ह आहेत म्हणजे हे त्यांना ग्रो करायचं, त्यांना जास्त व्हॉल्यूम दिलेला त्या मसल्सला. फॉर एक्झाम्पल शोल्डर आणि 4 डे स्प्लिट आहे त्यात पण सेम आहे की माझा शोल्डर वीक आहे ना त्याला जास्त द्यायचा व्हॉल्यूम. आता बायसेप ट्रायसेप बघितलं तर बायसेप एकदम डॉमिनेंट आहे, ट्रायसेप तेवढं दिसत नाही. आता साईड चेंज दिली मी अशी तर हा दिसतोय, हा एकदम प्लेन स्ट्रेट दिसतोय. हा इथं अजून फुगून आला पाहिजे बाहेर. लॉंग हेड वगैरे इंजेक्शन मारला. इंजेक्शन मारला डबल बाय इंजेक्शन मारला. तो विषय मग त्याला ट्रायसेपला जरा जास्त बायसेप ठीक ठेवलं. मला बायसेप मारायला पण आवडत नाही असं अजिबात आवडत नाही. चेस्टला सेपरेट. चेस्ट पण चांगली ठेवली. आता सध्या काय चेस्ट सेपरेट. चेस्ट सेपरेट. हा वीक जरा चेस्टला काहीच नाही. चेस्ट सोबत काहीच नाही. चेस्ट सोबत शोल्डर राज डिपेंड राज. करते. ना तो आता शोल्डर हा वाला एक तुझ्यासाठी स्पेशल ठेवलेला मी की हा तू आलास की असं मार. रिलीज दुखते काल मारल्यामुळे. नाही मला इंजुरी होती रे एल्बोजला म्हणून मी वॉर्मअप घेतोय. माझे 2 किंवा 3 सेट वॉर्मअप्स असतात. म्हणजे असं फिक्स नाही की एवढेच वॉर्मअप असतात. असं आहे की मला जोपर्यंत असं फील होत नाही ना की मी रेडी आहे, माझे जॉईंट्स रेडी आहेत, तोपर्यंत मी घेतो इंजेक्शन. इंजेक्शन घेतलं तर केवढं असतं मी आता पुढच्या 2 वर्षात बघ आता नुसतं 100-200 ग्राम प्रोटीन टाकतो, मल्टीव्हिटॅमिन सर्टिव्हिटॅमिन जे काय असतं ना सगळं टाकतो. सुट्टी नव्हता सगळं 12 मारतो. ट्राय तर करतो. कमॉन चल. इझी 1 2. रेंज कशी आहे? रेंज म्हणजे काय म्हणतोस तू? केवढं वर गेलोय केवढं खाली चाललोय. हा रेंज ऑफ मोशन. कॉन आम्ही रेंज मॉन. चल घे इझी. चल 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 कमॉन. जाऊ दे वर जाऊ दे. हे वाटते का? हे वाटते. चल कमॉन
कमॉन येऊ दे वर स्ट्रेच कर की ट्रायसेप पूर्ण स्ट्रेच कर वर पण स्ट्रेच कर हा परफेक्ट चल इजी घे हा चल पुश चल पुश कमॉन पुश चल इजी चल बस त्यामुळे चांगला दिसतो. 2 बसतील ना? काय नाही रे मोठा आहेस रे तू खूप. 2 बसतील. शिव माझं कमॉन चल. 3 किंवा 4 महिन्या अगोदर मी गाड्या धुवत होतो आणि आता लोक मला इज्जत द्यायला. जिंदगी कशी पलटते. कमवलीस. चल कमॉन चल इजी बघ चल घे चल घे. तुझे हात दोन्ही असे होते एकसारखे होते असे एक हात वर खाली होते. हा कमॉन हा चल इजी कमॉन चल घे चल पुश बस बॅक ओव्हरटेक करते. तू असं मारतोस ना असं होतं खूप. पण ती बॅक शोल्डर बिल्डर सगळा येतोय त्याच्यात आहे ना सगळा. नाही जेवढं वेळ जातं तेवढंच मार. नाही ते मसल जातात त्याच्यात. तर कॅमेऱ्यातनंच घेतला पाहिजे कारण ह्याच्यात सनलाईट वगैरे आले ना ते ह्याची सेटिंगची वाट लागली. इकडे माझ्याकडे बघून जरा. लेग सेपरेट. 2 महिने झाले पेमेंट आता. गेलं रे 2 शोल्डर गेले माझे इथून पण. काहीतरी टाकूया बाबा रे. मला ते फुटेज बघितलं ना मी. तू ते फुटेज बघितलं फुटेज दाखव रे. मराठीमध्ये लोक इंस्टावर व्हिडिओ बनवत नव्हते कारण लोकांना असं वाटत होतं की मराठीमध्ये पैसा नाही आहे तर आपण हिंदीत घुसूया मराठीत कशाला घुसायला. आणि आता कसं झालंय ना ब्रँड दिसतात. आता माझ्याकडे पण ब्रँड आहेत कल्प्याकडे ब्रँड आहेत. मराठी शिरायला लोकांना आता विश्वास आलाय की नाही मराठीत सुद्धा पैसा आहे आपण सुद्धा आता मराठीत व्हिडिओ बनवूया. आता ह्यात विषय काय मी सांगतो. आता म्हणजे मी हिंदीमध्ये आधीपासून का चालू केलं. आता मी असं ऑफेंड होत नाही की तू मराठी म्हणते. मी हिंदीमध्ये म्हणून चालू केलं कारण की मास ऑडियन्स आहे. नाही मास ऑडियन्ससाठी पण नाही. माझी मराठी आहे ना ती एवढी चांगली नाही जेवढी तुझी आहे. माझी मराठी माझी गावठी आहे. नाही शब्द म्हणजे आता मला एखादा शब्द पाहिजे असेल तो मला इंग्लिशमध्ये माहिती आहे मला हिंदीमध्ये माहिती आहे कारण की माझं काय म्हणतो बोलणं वगैरे स्कूलमध्ये कॉलेजमध्ये शिक्षण इंग्लिश मीडियम झालं. शिक्षण इंग्लिशमध्ये झाल्यामुळं इंग्लिश एकदम परफेक्ट नाहीये माझी. ना माझी हिंदी परफेक्ट आहे ना माझी मराठी परफेक्ट आहे. पण मला कॉन्फिडन्स हिंदी आणि ह्याच्यात यायला लागलं आता इंग्लिशमध्ये. मराठीमध्ये थोडंच वाटतं की नाही उच्चारण जर चुकलं माझं तर हे चुकलं. आता काय आता काय म्हणतात मशीनचं ते सपार काय असतं सपार का मशीनचा गोठा असतो त्याला काय म्हणतात सपार गोठाच असते की मशीन सपारच म्हणते सपार म्हणतात. मी त्याला काय म्हणायचो पसार म्हणायचो. नाही मी म्हणायचो मी म्हणजे मला ते शब्द माहित नाहीयेत रे. मग सपारला मी पसार म्हणायचो गोठ्याला. सपरात. मग त्यामुळे मला कसं व्हायचं मला चुकतं मला ते नको. मला हिंदीतले शब्द माहित मी हिंदीमध्ये म्हणायचं झालं ना. माझी मराठी आय गेस
6 का 7 मध्ये संपली माझी. त्यानंतर मला मराठीच नव्हतं. बोलणं आहे की असं, पण शब्द माहित मला ना वोकॅब्युलरी नाहीये माझ्याकडे. जनावर भाई जनावर. माझं मी 3 मारले. एक जयद्यावर लवकर. एवढं मी हलवलंय ना कॅमेरा ह्या 10 सेकंदात. बापरे. असं ती नजरची बघितलीस ना, ती पण रोवरचीच होती. मी नजरची तुझी बघितली काय आणि कोणाची तरी एक बघितली अशी दोघांची. माहिती का ती ये हूं मैं आवडली ना. थँक्स. त्याला ओळखतोस का? त्याला ओळखतोस का? बघितलंय. एक कर की प्रथमेश केपी टाक. प्रथम केपी. केपी प्रथमेश का प्रथम रे? नाही नाही प्रथम आयडी प्रथम टाक टाक येईल पहिला येईल. प्रथम टाक येते की पी लाईव्ह वगैरे बघितलंस? हा काय गरज नाही. प्रथम टाकली येते. माझे ना फेक अकाउंट पण बनवले लोकांनी. हो कसे प्रोफाईल कसे फॉलोअर्स? सेलिब्रिटी सेलिब्रिटी वगैरे काय नाही रे. मोठी माणस आपल्या भाषेत मोठी माणस. बरा मानला नाही म्हणणार राहायला भेटलाय माझी. अरे काय म्हणते ते शेजार आहे आपला. पुगली काय रे किती कष्ट. मग They banish me, never to be seen, to a place where the air's always filled with screams, so hot that the land only grows weeds, a place filled with demons and ghosts, tumbleweeds, betrayed by some comrades. तिथं फुटेज रेकॉर्ड केला. माझ्या डोक्यात कसं असतं, ह्या महिन्यात मी या जिममध्ये मोजून 4 किंवा 5 वेळा येणार आहे. हां, आणि शूट पण आमचं 4 किंवा 5 वेळा होणार आहे. तर विषय असा आहे, सपोज आत्ता जर माझं फुटेज नाही निघालं चांगलं तर माझी मिस्ड अपॉर्च्युनिटी आहे. तू एवढं कष्ट करून इथं आलास, तुझं पण तेवढं भेटलं पाहिजे. म्हणून मला असं असतं की जेव्हा चालू केलं ना फुटेज काढायला तेव्हा ते झालंच पाहिजे. एक मुवमेंट कॅप्चर झाला पाहिजे. एक लाईन आपण अशी बोलतो की जी जर सापडली आपल्याला, आपण रेकॉर्ड केली असली ना, आपण टाकली ती, मे बी ती 10 मिलियनला जायला, ती 10 मिलियनला गेली तर मे बी तू 1 लाखाला जाते. मला फक्त एवढंच आहे की आपण इथं आलो, आपण आपलं 100% द्यायचं, आपलं कामावर लक्ष द्यायचं. ग्रोथ विथ पोस्टिंग नंतर काय होणार आहे रीलचं ते आपल्या हातात नाही आहे. पाहिजे तसं वर्कआउट नाही झालं पण ठीक आहे. काय आता ठीक आहे, काय इच्छा जेवढी होती तेवढा नाही झाला. काय माहित, मला जेव्हा शूट करायचं असतं ना तेव्हा ना पंप येतो मला, आणि जेव्हा करायचं नाही काय ना माझ्याकडे फुटेज काहीच नाहीये माझ्याकडं. हे केलं ना, काही पण असं ते शूटिंग केलंय विदाउट पंपच केले. मग आज पण आपलं फुटेज नाही, पंपच नव्हतं. बारका दिसतोय किती, केवढंसं दिसतोय. जाऊ दे, काय मी मुंबईला जातो
पंप देत नाही मला जो यायला पाहिजे तो. आता फुटेज याला कॅमेरा किती वेळ हॅलो झालंय म्हणलं, चावी ठेवले तिथं. असू दे असू दे. चालतं चल. ओके ओके. थँक्स. लई त्रास दिला जिमवाल्यांनी शूटिंगला वगैरे, इथं शूट कर नको, हे कर नको, लाईट बंद करू नको. आपल्याला कसं डाऊन लाईट मध्ये व्हिडिओ पाहिजे, लाईट बंद करू नको. त्यामुळं मी आपला हा मित्र आहे, हा कसा म्हणून पर्सनली उघडून देतो, चांगला आहे, सपोर्ट करतो. आपण याला सपोर्ट करायचा. मी पण त्या जिम मध्ये ना, आता मला मूड आला रात्री 10-11 जायचं आहे माझं, मी किल्लीच घेऊन ठेवली, विषय संपला. पुष्य सवयला तसं होतं रे, पुष्य सवयला तसं. थोडे दिवस रे, थोडे दिवस थांब रे, प्लॅन चालला आएगा कुछ तो आएगा रे, बडा आएगा गावातच आहे. नको ना हे बंद करू, मला कारची सवय नाही ना, मग ते असं थोडं मळमळल्यासारखं होते. किती एसी बंद करू का मग? असं नॉर्मल असू दे का? अरे हे जरा उघड, अरे खूप आवाज येणार बाहेरचा व्हिडिओ मध्ये. काय मग बंद कर, मग बंद कर. व्हिडिओ साठी काय पण सगळं सॅक्रिफाईस करायचं. आपला हा ब्लॉग आहे ना, मी हे करणारच नाही की हा हे कट करायचा, छोटा करायचा, छोटा काय नाही. झाला अर्ध्या तास झाला टाक, 1 तास झाला टाक, मला काय फरक पडत नाही. मला उलट आवडतं. आता आपण हा भेटलो ना भावा, तू 1 वर्षांना हा व्हिडिओ बघितलास, तुला कसं वाटणार, हा भावा आपण याकडे गेलतो पहिल्यांदा, असं ह्या मेमरीज त्या मला रेकॉर्ड करायच्यात. आधी ठरवलं असलं कंटेंट की हा हे गेलं उद्या ही व्हिडिओ बनवायची, मग ते करून यायचं, मग सोडायचं ना. हे बघ लोक विचारतात मला कसं मागवायचं, मला सांग बा. आता ते व्हिडिओ बनवला मी, किती जणांना पाठवतोय बघ व्हिडिओ. स्टोरी टाक ना ते व्हिडिओ. हा स्टोरी टाक किती व्हिडिओ. हा का? हा टाक. दरवेळेला टाकायला लागणार मला. अरे बघ सगळ्यात भारी मी तुला सांगतो, एक हायलाइट बनव. त्यात तू पहिल्यांदा पहिली स्टोरी टाकली असस की तू काम करतोय त्यांच्या बरोबर, दुसरी स्टोरी कोडचं काहीतरी टाकली असतील, हे तिसरी कसं युज करायचा कोड तो वाला टाक. म्हणजे ऑडियन्स आली की तू डायरेक्ट सांगू शकतो की हायलाइट्स मध्ये आहे कसं युज करायचं काय झालं. आणि सगळ्यात भारी मी तुला आयडिया सांगितलेलीच आहे. मला असं पाहिजे की मी जो आहे ना, मला माझी कार्बन कॉपी एक पाहिजे. मला जे शूट करायचं माहित आहे, मला स्किल माहित आहे ते. अरे प्रत्येकाला वाटते, प्रत्येकाला आहे ना. मला जे अँगल्स माहित ना, ते मी गौरव दादाचे व्हिडिओ काढतो तसे माझे पाहिजेत, बस एवढंच पाहिजे. आणि माझी बॉडी झाली पाहिजे, जी काय होईना झाल्या. प्रत्येकाला असं वाटते ना की म्हणजे कसं असते, काही जण म्हणतात, मला म्हणतात तुझ्या एवढी झाली की बस. मला काय वाटते तुझ्या एवढी झाली की बस. तुला काय वाटणार, अरे तो त्याच्या एवढी झाली की बस. त्या लेवलला पोहोचल्यावर मन भरतच नाही. भाई ती माझी काय भारी कंडिशन होती, त्या कंडिशन साठी मी तडफडत. आता बघूया लागली तर ठीक. आता डन झालं ते. आता ते कसं आता ओरिजिनल मुवमेंट येणार. व्हेज मध्ये हात घालून नारायणला सांगतो तुला. अरे लय वेळा यायला लगेच काय सवय नाही ना कॅमेऱ्याची. आम्हाला सवय झाली अशी कंटिन्युअस बघायची स्वतःला. हा पहिला ब्लॉग असं माझा पूर्णपणे मराठीमध्ये. आता बोलण्यात एवढा इंटरेस्ट मला वाटतं. चले बाय. चल.